Yesterday we have seen the problem number 13. In that we have found the range of the wavelength of the light in glass if they have given the wavelength of the light in air and also they have given the refractive index of the glass. So yesterday we have completed the problem of old textbook and also we have completed the problem number 13 of the new book. So you have to download the textbook pages and then do the problems. So today we will see the problem number 14. आपल्याकडे पुस्तक असेल तर पुस्तक सध्या तर नाहीये तर तुम्हाला मी सांगितलं कुठल्याही झेरॉक्स सेंटरवर जा, वेव्ह ऑप्टिक्सचे चॅप्टरचे पेजेस डाउनलोड करा, प्रिंट काढून घ्या आणि त्याच्यानंतरचा इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टरचा सुद्धा पेजेस तुम्ही प्रिंट काढून घ्या. कारण की हे प्रॉब्लेम संपले की आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टर स्टार्ट करायचं. त्यासाठी पुन्हा सांगतो, नेहमी मोबाईल मध्ये पाहण्याऐवजी आपण हा जो पेजेस झेरॉक्स सेंटरवर जाऊन तुम्ही प्रिंट आउट काढून घेतलं तर तुम्हाला अभ्यासासाठी सोपं पडेल. ठीक आहे. तर आता प्रॉब्लेम नंबर 14. काल 13 कंप्लीट केले आपण लास्ट पिरियड मध्ये आणि हा 14वा प्रॉब्लेम जो आहे काय म्हणते बघा. The optical path of a ray of light given wavelength traveling a distance of 3 centimeter in flint glass. म्हणजे तो जो 14वा प्रॉब्लेम आहे नवीन सिलेबस मधला, तर त्याच्यामध्ये सांगितलं त्यांनी ऑप्टिकल पाथ म्हणजे that is the distance traveled by the light in that medium into refractive index. That is called as the optical path. Refractive index into distance traveled. The optical path of a ray of light given wavelength traveling a distance of 3 centimeter in flint glass. म्हणजे तो जो 14वा प्रॉब्लेम आहे नवीन सिलेबस मधला, तर त्याच्यामध्ये सांगितलं त्यांनी ऑप्टिकल पाथ म्हणजे that is the distance traveled by the light in that medium into refractive index. That is called as the optical path. Refractive index into distance traveled. आता हा जो ऑप्टिकल पाथ जो आहे 3 सेंटीमीटर आहे कशामध्ये, ग्लास मध्ये. तर आपण समजूया x ऑफ g म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लाईट इन ग्लास इज इक्वल टू 3 सेंटीमीटर आणि having a refractive index म्हणजे त्या फ्लिंट ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे ऑफ फ्लिंट ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर इज 1.6 is the same as that on traveling a distance x centimeter through medium. म्हणजे मीडियम मधून तो लाईट किती डिस्टन्स जातो, x in medium is x centimeter. Having a refractive index of 1.25. Refractive index of medium with respect to air is 1.25. Determine the value of x. म्हणजे x किती, म्हणजे तुम्ही xm काढायचं. तर त्यांनी काय सांगितलं की लाईट जो ग्लास मधून ट्रॅव्हल होतो, जो ऑप्टिकल पाथ आहे, ऑप्टिकल पाथ लाईटचा ग्लास मध्ये आणि ऑप्टिकल पाथ जो आहे तो एका मीडियम मध्ये तो सेम आहे. ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.6 सेंटीमीटर आहे, मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.25 सेंटीमीटर आहे. हे दोन्ही सेम आहे.
म्हणजे याचा अर्थ मी सांगितलं फॉर्म्युल्यामध्ये की ऑप्टिकल पाथ इज इक्वल टू डिस्टन्स इंटू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आणि दोन्ही ऑप्टिकल पाथ सेम आहे. दोन्ही म्हणजे ग्लास मध्ये आणि त्या मीडियम मध्ये ऑप्टिकल पाथ सेम आहे. याचा अर्थ डिस्टन्स इन ग्लास इंटू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर बरोबर डिस्टन्स इन मीडियम इंटू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम विथ रिस्पेक्ट टू एअर. So we have to find out the value of x, म्हणजे distance traveled by the light in the medium. So therefore xm is equal to xg into eta g with respect to air upon eta m with respect to air. हा जो प्रॉब्लेम आहे, आता या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करा आणि कॅल्क्युलेशन करा. आता व्हॅल्यूज काय येईल याच्यामध्ये? एक्स जी त्यांनी दिलेला आहे, दॅट इज 3 सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर मध्ये राहू द्या, येणार उत्तर सेंटीमीटर मध्येच येईल. 3 इंटू इटा जी 1.6 इटा एम 1.25. आता याचा लॉगचा वापर करा. 16 इंटू 3 48 means 4.8. 1.6 into 3 divided by 1.25. Now value of log जर तुम्ही पाहिलं तर हे जे लॉगची किंमत आहे that is log of 0. that is log of 4.8 किती आहे ते बघा. so 4.8 राहील, that is 0. जे असेल ते व्हॅल्यू आणि log of 1.25 again 0. आता 48 चा 0 मध्ये 6812 आणि 12 चा 5 मध्ये 0.0969. 0.0969 हे डिव्हिजन आहे, भागाकार आहे, म्हणून इथं लॉगची किंमत मायनस करायची. तर किती होईल? 12 minus 9 म्हणजे इथं राहील 3. 10 minus 6 4. इथं राहील 7. 17 minus 9 म्हणजे 8. इथं राहील 5. so 0.5843. so 0.5843 आणि याचा अँटीलॉग आहे 0.58 चा 43 मध्ये इट्स अबाउट 3840. 3840 ह्याशी 0 म्हणून डेसिमल पॉइंट 1 अंकानंतर म्हणजे तो लाईट जो मीडियम मध्ये ट्रॅव्हल होतो तो आहे xm बरोबर x बरोबर that is equal to 3.84 सेंटीमीटर. सो या पुस्तकामध्ये जे प्रॉब्लेम दिलेले 14 नंबरचा प्रॉब्लेम, तर या 14 नंबरच्या प्रॉब्लेम मध्ये हे जे उत्तर आहे 3.84. हा पेजेस तुम्ही डाउनलोड करून घ्या, म्हणजे तुम्हाला सोपं पडेल कॅल्क्युलेशन करायला, प्रॉब्लेम वाचायला. नेहमी मोबाईल मध्ये बघण्यासाठी अवघड होत असते, त्रास होतो. त्यामुळे कम्प्युटर सेंटर, झेरॉक्स सेंटरवर हा जो पेजेस आहेत तुमच्या पुस्तकातले या चॅप्टरचे किंवा पूर्ण पुस्तक तुम्ही डाउनलोड करून घ्या फिजिक्सचं. ओके, तर सध्या तर आपल्याला चॅप्टर वाईज तर तुम्ही डाउनलोड करून बघा, म्हणजे आपल्याला अभ्यास करायला सोपं पडते. थेरीचे प्रश्न सुद्धा त्याच्यात आपल्याला पाहता येईल. तर हा झाला प्रॉब्लेम नंबर 14 रिगार्डिंग द ऑप्टिकल लेंथ. ऑप्टिकल लेंथ म्हणजे फॉर्म्युला लक्षात ठेवा, हा नवीन आर्टिकल आलेला आहे. ऑप्टिकल लेंथचं मी इक्वेशन थेरी मध्ये तुम्हाला आता व्हॉट्सअपवर टाकलेले आहे. तर ऑप्टिकल पाथ इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द लाईट इन दॅट मीडियम इनटू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. त्याचं इक्वेशन सुद्धा तुम्हाला डिराइव्ह करून दिलेलं आहे त्या नोट्स मध्ये. ओके, तर हा प्रश्न 14वा झाला, म्हणजे प्रॉब्लेम आहे 14वा. आता पुन्हा आता 15वा प्रॉब्लेम. आता 15वा प्रॉब्लेम जो आहे तो बघा.
15th problem. A double slit arrangement produces interference fringes. For sodium light, lambda 589 nanometer. Lambda is equal to 589 nanometer. Means we can write it as 589 into 10 raised to minus 9 meter. Nano म्हणजे 10 raised to minus 9. Or we can write it as 5.89 into 10 raised to minus 7 meter. हा लाईटचा वेव्हलेंथ आहे. And that are 1.2 degree apart. म्हणजे हे दोन सोर्सेस जो आहेत they are having a distance of 1.2 degree apart. So here theta is equal to, or we can take it as the distance between the two sources are 1.20 degree apart. So theta is equal to 1.2 degree. What is the angular fringe separation if the entire arrangement is immersed in water? Angular fringe separation if this entire arrangement म्हणजे Young's double slit experiment पाण्यामध्ये बुडवलं तर तो angular distance between the what is called as the fringes असं विचारलेलं आहे. Eta is equal to पाण्याचा ज्याच्यामध्ये बुडवलेलं आहे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे 1.33. आता याच्यामध्ये त्याने असं सांगितलेलं आहे की हा जो लॅम्बडा आहे, हा जो आहे लॅम्बडा म्हणजे आपण लॅम्बडा 1 पकडा, तर हा लॅम्बडा 1. तर आता अँगुलर फ्रिंज सेपरेशन जर आपल्याला काढायचे, सो दिस इज अ थीटा 1. सो थीटा 2 आपल्याला काढायचे, थीटा 2 काढायचे आणि त्यासाठी आपल्याला इटा वॉटर दिलेला आहे म्हणजे त्याने 1.33 सांगितलं विथ रिस्पेक्ट टू ए. आणि याच्यामध्ये त्यांनी लॅम्बडा 2 आपल्याला काढावं लागेल कारण लॅम्बडा 2 काढल्याशिवाय आपल्याला अँगुलर फ्रिंज सेपरेशन काढता येत नाही. आता बघा एक्स बार हा जो फ्रिंज विड्थ आहे, एक्स बार फ्रिंज विड्थ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू angular separation theta. Angular separation theta म्हणजे जर हा जो फ्रिंजेस जर आपल्याला अंतर वाढला, फ्रिंजेस मधला विड्थ वाढली म्हणजे अँगुलर सेपरेशन जो आहे त्या दोन सोर्सेस मधला जो डिस्टन्स, कारण की फॉर्म्युला लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी असा आहे. आणि हा थीटा आणि एक्स बार हे दोन्ही एकमेकाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असल्यामुळं आपल्याला माहित आहे की एक्स बार इज इक्वल टू लॅम्बडा कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल डी. एक्स बार इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दॅट इज इक्वल टू थीटा असल्यामुळं that is x bar ची किंमत आपल्याला माहिती आहे लॅम्बडा कॅपिटल डी डिवाइडेड बाय स्मॉल डी that is equal to theta. मग याच्यातून आपल्याला जर लॅम्बडाच्या भाषेमध्ये पाहिलं तर थीटा आणि लॅम्बडा कसे प्रोपोर्शनल आहेत, कॅपिटल डी स्मॉल डी कॉन्स्टंट आहे. सो थीटा आणि हा लॅम्बडा सुद्धा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. therefore lambda is directly proportional to theta. लॅम्बडा इज प्रोपोर्शनल टू थीटा. मग याच्यावरून आपल्याला थीटा 1 अपॉन थीटा 2 इज इक्वल टू लॅम्बडा 1 अपॉन लॅम्बडा 2. therefore lambda 2 is equal to theta 2 upon theta 1 into lambda 1. तर आपल्याला थीटा 2 जर काढायचा असेल तर थीटा 2 बरोबर लॅम्बडा 2 बरोबर थीटा 2 आपण समजून थीटा 2 मला काढायचा असेल तर त्याच्यानंतर आपण लॅम्बडा 2 काढूया. थीटा 2 जर काढायचा असेल तर कसं काढणार,
So theta 2 is equal to theta 1 upon refractive index of water with respect to it. आता हे कसं आलं? कारण की हा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे इटा इज इक्वल टू theta 1 upon theta 2. Eta is equal to theta 1 upon theta 2. Therefore, here कारण की आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे फॉर्म्युला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इक्वल टू लॅम्बडा 1 अपॉन लॅम्बडा 2 असतं ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. मग इथं आपण सांगितलं की लॅम्बडा आणि थीटा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे म्हणून याच्यावरून थीटा 1 अपॉन थीटा 2 घेतलेले. आता याच्यावरून तुम्हाला the refractive index eta w with respect to L is equal to theta 1 upon theta 2 असं. तर त्या फॉर्म्युला प्रमाणे theta 2 ची किंमत काय राहील? theta 2 is equal to theta 1 1.2 divided by eta w 1.33. तर ह्याच्या लॉगची किंमत जर आपण पाहिलं की हा जो लॉगचे व्हॅल्यूज आहे त्यांनी या प्रॉब्लेम मध्ये हा 0.2 दिलेले 1.2 नव्हे हे 0.2 डिग्री आहे. हा 0.2 डिग्री आहे. मग हे जर 0.2 असेल तर हे 0.2 येईल. मग आता लॉग वापरा लॉग ऑफ 0.2 आणि लॉग ऑफ 1.33 इज इक्वल टू बार 1 पॉइंट आणि 0 पॉइंट हे लॉगची किंमत. मग याच्यावरून तुम्हाला हा जो 20 चा लॉग आपल्याला माहिती आहे सर्वांना 30-10 असतं आणि 13 चा 3 मध्ये लॉगची किंमत आहे 1239 1239 आणि आपण जर मायनस केलं 10 minus 9 1 10 minus 3 7 9 minus 2 7 आणि 2 minus 1 1 बार 1 minus 0 बार 1 आणि 0.17 7 1 मध्ये जे अँटीलॉग आहे दॅट इज 1503 1503. सो बार 1 पॉइंट सो बार 1 असल्यामुळे तो 0.1503. सो हियर विल बी 0.1503. हा जो व्हॅल्यू आहे दॅट इज थीटा 2 आणि ते सुद्धा आपल्याला डिग्री मध्येच मिळणार आणि पुस्तकात आन्सर दिलेला आहे त्यांनी 0.15 डिग्री. ठीक आहे. तर हा जो आहे तो 15 नंबरचा प्रॉब्लेम आहे. तर double slit arrangement produces interference fringes for sodium light of wavelength this much that are 0.20 degree apart. 20 म्हणजे 2 असते ते. What is the angular fringe separation if the entire arrangement is immersed in water of refractive index 1.33? तर हा जो प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये लॅम्बडा 1 दिलेला आहे तर आपल्याला लॅम्बडा 2 सुद्धा काढता येते याच्यावरून. जर तुम्हाला लॅम्बडा 2 पाहिजे असेल तर दुसऱ्या त्या लाईट जेव्हा एअर मधून त्या वॉटर मध्ये गेल्यानंतर त्याचा वेव्हलेंथ किती आहे ते सुद्धा आपल्याला काढता येतं जर त्यांनी प्रॉब्लेम मध्ये विचारलं असतं तर. मग याच्यातून तुम्हाला लॅम्बडा 2 काढायचं असेल तर हा फॉर्म्युला वापरा की याच्यावर तुम्हाला थीटा 1 माहित झालेले थीटा 2 माहित झालेले आणि लॅम्बडा 2 काढण्यासाठी हा फॉर्म्युला विचारा. लॅम्बडा 2 बरोबर थीटा 2 अपॉन थीटा 1 हे ऍडिशनल आहे इंटू लॅम्बडा 1. थीटा 2 आपल्याला माहिती आहे 0.15 थीटा 1 आहे 0.2 इंटू लॅम्बडा 1 आहे 589. हे ऍडिशनल आहे. जर असं जर वेव्हलेंथ विचारलं त्यांनी त्या पाण्यामधला वॉटर मधला तर या फॉर्म्युला प्रमाणे आता जर घेतलं आपण तर आता किती होईल हे दॅट इज 15 into 9 है ना दॅट इज 108 8 carry 10. So 15 into 9 will be
हा जे काय मल्टिप्लिकेशन आहे ते बघा 15 च्यामध्ये टेबलमध्ये आणि त्याप्रमाणे किंवा लॉगचा डायरेक्ट वापर करा. लॉग ऑफ 0.15 लॉग ऑफ 2.589 आणि ह्यानी प्लस करायचं आणि याचा लॉग मायनस करायचा आणि त्याचा अँटीलॉग पाहून इथं फायनल वेव्हलेंथ नॅनोमीटर मध्ये येईल कारण की ही व्हॅल्यू तुम्ही नॅनोमीटर मध्ये ठेवली. ठीक आहे, जर वेव्हलेंथ विचारलं तर. त्याच्यानंतर 16 प्रॉब्लेम मध्ये in a double slit arrangement the slits are separated by a distance equal to 100 times the wavelength of the light passing through the slit. So our number's a problem. Small d is equal to 100 times the wavelength of the light. What is the angular separation in radians between the central maxima and adjacent maxima? Theta 1 angular separation. And what is the distance between these maxima on a screen 50 centimeter from the slit? कॅपिटल डी आहे 50 सेंटीमीटर म्हणजे कॅपिटल डी राहील 50 into 10⁻⁻² मीटर. तर त्यांनी विचारलं मॅक्झिमम मधलं अंतर म्हणजे 2 मॅक्झिमम मधलं अंतर म्हणजे तो x बार किती. दिस मॅक्झिमम म्हणजे सेंट्रलचा जो मॅक्झिमम असतो तो आणि त्याच्यानंतर येणारा मॅक्झिमम फर्स्ट मॅक्झिमम तो म्हणजे असते बँडविड्थ त्यांच्यामधलं अंतर. आता कसं असतं हा समजा स्क्रीन आहे हा सेंट्रल ब्राईट आहे हा पहिला ब्राईट आहे हा इथं 2 सोर्सेस आहे आणि हा जो अँगुलर सेपरेशन आहे हे थीटा आहे आणि हे जो आहे तो x बार आहे यांचा मधला अंतर सेंट्रल मॅक्सिमा अँड फर्स्ट मॅक्सिमा हे 2 सोर्सेसला एकत्र धरायचा क्लोज टू इच अदर आहे म्हणून त्यांचा मधला जो अँगल आहे तो अँगुलर सेपरेशन आणि हा जो डिस्टन्स असतं तो डिस्टन्स असतं कॅपिटल डी. तर आता पहिल्यांदा आपल्याला जर अँगल काढायचा असेल अँगल इज इक्वल टू आर्क अपॉन द रेडियस. आता याच्यामध्ये त्यांनी जे आर्क दिलेला आहे की एक्स बार हे कसं काढणार आहे आपण. हा जो त्यांनी सांगितलेला याच्यामध्ये की एक्स बार आपल्याला पहिल्यांदा काढावं लागेल. कसं काढणार आहे की एक्स बार काढण्यासाठी लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. जर आपण एक्स बार काढायचं असेल तर लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. लॅम्बडाची किंमत तसंच राहू द्या कॅपिटल डी 50 into 10⁻⁻² अपॉन स्मॉल डी जो आहे तो 100 लॅम्बडा. तर हे दोन्ही कटलेत लॅम्बडा लॅम्बडा कटलं so that will be equal to 50 into 10⁻⁻² into 50 into 10⁻² again -2 so 5 into 10⁻³ meter to a 0.5 into 10⁻² meter म्हणजे 0.5 सेंटीमीटर हा एक्स बार आहे. म्हणजे त्याने प्रॉब्लेम मध्ये जे विचारलेलं आहे की सेकंड पार्ट मध्ये व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन दीज मॅक्झिमा. द मॅक्झिमा मधला अंतर म्हणजे तो बँडविड्थ असतो
कारण सेंट्रल मॅक्सिमा आणि नेक्स्ट मॅक्सिमा म्हणजे फर्स्ट मॅक्सिमा त्यांचा मधला अंतर असतो बँडविड्थ. कारण की बँडविड्थची व्याख्या डिस्टन्स बिटवीन द टू सक्सेसिव्ह ब्रॉडबँड, सेंट्रल मॅक्सिमा आणि त्याला लागून असलेला मॅक्सिमा म्हणजे सक्सेसिव्ह मॅक्सिमा आहे, त्यांचा मधला अंतर आहे 0.5 सेंटीमीटर. आता पुढचा भाग अँग्युलर सेपरेशन विचारलेलं आहे. अँग्युलर सेपरेशन. सो अँग्युलर सेपरेशन θ1 इज इक्वल टू अँगल बरोबर इथं θ1 म्हणा आर्क अपॉन द रेडियस आर्क एक्स बार अपॉन द रेडियस कॅपिटल डी. तर एक्स बार किती आहे? एक्स बार इज इक्वल टू आपण ऑलरेडी काढलेले इथं 5 into 10⁻³ घ्या डायरेक्टली, ही किंमत वापरा आणि भागिले कॅपिटल डी किती आहे ते दिलेलं आहे 50 into 10⁻². 10⁻² म्हणजे 5 into 10⁻³ अपॉन 5 into 10⁻⁻1. हा 5 कटलेला आहे. सो 10⁻² शिल्लक आहे, खालचा -1 वर गेले की +1 होते. -3 + 1 म्हणजे -2 म्हणजे 0.01 रेडियन. अँगल विचारलं तर अँगल आपण रॅड मध्ये येत असतं. सो अँग्युलर सेपरेशन 0.01 रेडियन आणि डिस्टन्स बिटवीन द सेंट्रल मॅक्सिमा अँड नेक्स्ट मॅक्सिमा म्हणजे फर्स्ट मॅक्सिमा 0.5 सेंटीमीटर. हा आहे प्रॉब्लेम नंबर 16. अगदी सोपे. त्यांनी आपल्याला डायरेक्टली बँडविड्थ विचारण्याऐवजी त्याने काय म्हटलेले सेंट्रल मॅक्सिमा आणि फर्स्ट मॅक्सिमा यांचा मधला अंतर म्हणजे तो बँडविड्थच असतो. आणि दुसरी एक गोष्ट सांगितलं त्यांनी स्मॉल डी ची किंमत डायरेक्टली दिलेली नाहीये. स्मॉल डी जो आहे दोन सोर्सेस मधला अंतर हे त्यांनी सांगितलेले की 100 टाइम्स द वेव्हलेंथ ऑफ द लाईट. आपण वेव्हलेंथ ऑफ द लाईट लॅम्बडा घेतलेले, मग 100 टाइम्स द वेव्हलेंथ ऑफ द लाईट. हा प्रॉब्लेम नंबर 16. याच्या आधीच्या गणितामध्ये सुद्धा तसंच होतं. तो प्रॉब्लेम जो होतो अँगल इज इक्वल टू आर्क अपॉन द रेडियस. हा बेसिक फॉर्म्युला वापरायचा. अँगल थीटा बरोबर हा आर्क म्हणजे डिस्टन्स अपॉन द रेडियस. रेडियस म्हणजे अंतर. सो हे असते आर्क, हा डिस्टन्स आणि हा असते कॅपिटल डी रेडियस. म्हणजे 15 नंबर प्रॉब्लेम मध्ये सुद्धा असंच होतं की 15 मध्ये मी सांगितलं तुम्हाला, त्यांनी विचारलेलं होतं की व्हॉट इज द अँग्युलर फ्रिंज सेपरेशन म्हणजे अँगल दॅट इज आर्क डिस्टन्स अपॉन द रेडियस. रेडियस म्हणजे कॅपिटल डी. ओके. आता 17th प्रॉब्लेम आहे, 17वा प्रॉब्लेम. या 17th प्रॉब्लेम मध्ये हा मॉलस लॉवर डिपेंड आहे. Unpolarized light with intensity I0 is incident on two Polaroids. हा अनपोलराइज्ड लाईट आहे, जिथं आपण डॉट बी टाकतो असं, आणि हे दोन पोलरॉइड्स आहेत. एक असं आहे समजा आणि एक असं आहे, आणि इथे बाहेर थोडं प्रमाणात जायचं. ए पकडूया, याला बी पकडूया. दोन पोलराइड्स. हा अनपोलराइज्ड लाईट आहे. Unpolarized light with intensity I0 is incident on two Polaroids. The axis of the first Polaroid makes an angle of 50 degrees with the vertical. हा vertical आहे आणि हा जो आहे तो 50 डिग्रीचा अँगल करतोय. And the axis of the second Polaroid is horizontal. Axis of the second Polaroid is horizontal. म्हणजे सेकंड पोलरॉइड हॉरिझॉन्टल आहे असा,
आणि first polaroid is making an angle of what is called as 50 degree with the second. आता काय म्हणतात? What is the intensity of the light through the second polaroid? B polaroid च्या नंतर पास केल्यानंतर त्या लाईटची इंटेन्सिटी किती असते ते आपल्याला सांगायचे. आता बघा, अनपोलराइज आलं, पहिला पोलराइड वर पडलं A1 आणि त्याच्यातून बाहेर लाईट गेल्यानंतर ते दुसऱ्या पोलराइड वर पडलं आणि दुसऱ्या पोलराइड पासून जर बाहेर लाईट किती इंटेन्सिटीचा पडतो ते आपल्याला काढायचं. परंतु बी पोलराइड हा आडवा आहे त्याच्या ऍक्सिस आणि ए पोलराइड बी शी हा 50 डिग्रीचा अँगल करतोय. तर याच्यामध्ये काय असतं, इंटेन्सिटी ऑफ द इन्सिडेंट लाईट, प्रॉब्लेम नंबर आहे 17, इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट लाईट म्हणजे हे इनिशियल इंटेन्सिटी, याचा आपण I0 पकडायचं. आणि त्याच्यानंतर द अँगल बिटवीन द फर्स्ट पोलरायझर अँड सेकंड पोलरायझर त्याने सांगितलेलं आहे की 50 डिग्री करतो पहिल्या दुसऱ्याशी. म्हणजे याचा अर्थ आपण इथं हा हॉरिझॉन्टल आहे म्हणजे हे 90 घ्या आणि हे 50 घ्या, मग दोन्ही मधला अँगल आपल्याला हा 40 डिग्री येतं. तर हा जो थीटा आहे 90 मायनस 50 करा, दॅट इज इक्वल टू 40 डिग्री. तर मॉल्यूस लॉ प्रमाणे, अकॉर्डिंग टू मॉल्यूस लॉ, ऑलरेडी मी थिअरी मध्ये सांगितलं, दिलेले तुम्हाला नोट्स मध्ये ते, मॉल्यूस लॉ प्रमाणे I2 बरोबर I1 इंटू कॉस स्क्वेअर ऑफ थीटा. I2 बरोबर I1 कॉस स्क्वेअर ऑफ थीटा. I2 म्हणजे बी नंतर येणारा लाईटची इंटेन्सिटी, I1 म्हणजे ए नंतरची लाईट. आता I1 जो आहे ए नंतरची लाईट, तर याच्यामध्ये I1 बरोबर I0/2 असतं, हे मॉल्यूस लॉ प्रमाणे. म्हणजे इथून इथं येणारा लाईट याचा पेक्षा इथल्या इंटेन्सिटी पेक्षा इथं अर्धा इंटेन्सिटी असतं, 50% इंटेन्सिटी. मग I1 बरोबर I0/2. लक्षात ठेवा, इथं I0 आहे, इथली इंटेन्सिटी I1 आहे, इथली इंटेन्सिटी I2 आहे. A polaroid making an angle of 50 degree with the B polaroid. B polaroid is horizontal. मग हे जर दोन्ही मधला अँगल जर पाहायचा असेल तर आपल्याला याच्यातून ह्याला हॉरिझॉन्टल असल्यामुळं ह्याला 90 घ्यायचं आणि याच्यातून हा 50 डिग्री मायनस करायचं, तो म्हणजे त्यांचा मधला अँगल येते 40 डिग्री. मग आता ह्याच्या फॉर्म्युल्याप्रमाणे हा व्हॅल्यूज ह्याच्यात सबस्टिट्यूट करा की मॉल्यूस लॉ प्रमाणे हा याच्यामध्ये I2 बरोबर I1 आहे I0/2 इंटू कॉस ऑफ 40 आणि त्याचा स्क्वेअर. तर I0/2 इंटू कॉस 40. कॉस 40 किती आहे बघा, कॉस 40 आपण जर लॉग टेबल मध्ये पाहिलं, इट्स अबाउट 0.7660 स्क्वेअर. मग त्या लॉग मध्ये पाहिलं तर इट इज कमिंग टू बी 0.85867. त्याचा स्क्वेअर असतं I0 0.5867 divided by 2, and finally it is coming to be here 0.2933 I0. This is the intensity of light. तर तुम्ही पाहता असाल की याच्यामध्ये जे आन्सर त्यांनी दिलेला आहे डायरेक्टली दिलेले,
I0/2 cos ऑफ 40 चा स्क्वेअर. पुस्तकामध्ये बुकमध्ये आन्सर असा दिलेला आहे, परंतु आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे, याचा स्क्वेअर केलेला आहे. याचा स्क्वेअर कसं बघायचं? लॉग ऑफ 0.7660 लॉग ऑफ 0.7660 दोनदा करा, 52.51. याचा लॉग पहा, बेरीज करा कारण की स्क्वेअर आहे म्हणजे गुणाकार आहे, आणि त्याचा अँटीलॉग पहा. इट इज कमिंग टू बी दिस मच. किती? 0.2933. सॉरी, याचा जे व्हॅल्यू अँटीलॉग आहे याची किंमत येईल 0.5867. मग त्याला 2 ला डिवाइड केलं तर 0.2933. असं जरी दिलं तर बरोबर आहे, परंतु आपण जर कॅल्क्युलेशन सहित जर काढायचं असेल तर एवढं येईल. ओके, तर हे झालं तुमचा 17वा गणित. तर लक्षात ठेवा, हा पहिला जो लाईट आहे अनपोलराइज लाईट आहे, हा ए पोलरायझर वर पडलेला आहे, आणि याच्यातून बाहेर जे पडतो तो लाईट असतो दॅट इज अबाउट I0/2, म्हणजे I1 ची किंमत I0/2, आणि याच्यातला जो I0/2 आहे तो लाईट याच्या बाहेर पडताना तो किती आहे? दॅट इज I2. तो फॉर्म्युला आपण मॉल्युस लॉ प्रमाणे देतो, I2 = I1 × cos square of theta. ओके, सो विल स्टॉप हियर. बाकीचे पुढचे गणित उद्या बघू.